सो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण चालले लोणावळ्याला. तर चला मी दाखवतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आरवने सांगितल्याप्रमाणे आज आपण निघालो लोणावळ्याला, परंतु आपण अगदी खूप लवकर नाही निघालो आहे. लेट प्लॅनिंग झालं, त्यामुळे अगदी 10-11 वाजले तरी आपण वसईमध्येच होतो. सो म्हटलं चला असंच फिरत जायचं होतं, म्हणून म्हटलं लोणावळ्याला जाऊया. वसईवरून 3 ते 4 तासाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे अंतर कमी असल्यामुळे वन डे पिकनिकसुद्धा तुम्ही करू शकता. आमचं काय राहण्याचा प्लॅनिंग नव्हतं, वन डे पिकनिकचंच ठरलेलं, पण म्हटलं चला तिकडे गेल्यानंतर बघूया काय सिच्युएशन आहे त्यावरती. सो आम्ही निघालो. आता आपण ब्रिज क्रॉस करून पोचलो आता हायवेला. आणि आपल्याला ॲक्च्युली खूप लांबचा डिस्टन्स पडतो, म्हणजे पूर्ण मुंबई क्रॉस करून, नवी मुंबई क्रॉस करून नंतर पुढे, म्हणजे खूप मोठा डिस्टन्स आहे. पण ठीक आहे, लॉंग टूरसुद्धा होते. चला तर आता आपण निघालो आहोत. आता आपण बघू किती वाजता पोचतो आहे, कुठे जातो आणि काय काय बघायचं आहे आपल्याला. सो त्या हिशोबाने आता आपण निघालो आहे. लोणावळा महाबळेश्वरला जाताना बरेच सारे टर्नल लागतात आणि खूप छान वाटतात हे टर्नल. लोणावळ्याला जातानाच मध्ये लागतं खोपोली, आणि खोपोली म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ. फिरतच निघालेलो तर म्हटलं इतका छान अनुभव का सोडावा, म्हणून म्हटलं चला तुम्हाला सुद्धा घेऊन जाते खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांच्या मठसाठी. त्यासाठी आपल्याला इकडून लेफ्ट घ्यायचं आहे आणि अगदी सरळ जायचं आहे की आपल्याला लागतो गगनगिरी महाराजांचा मठ. खूप सुंदर असं हे वातावरण असतं इकडचं. मठ जो आहे तो छान डोंगरामध्ये वसलेला आहे आणि साईडून इतकं सुंदर नजारा आहे, तो तुम्हाला आता मी दाखवतेच, मी सांगत नाही. इथे बाहेरच पार्किंगची सोय आहे आणि इथून तुम्हाला ऑटोसुद्धा मिळतील. सो इथेच आपण गाडी पार्क करतो आहोत आणि तुम्हाला घेऊन जाते मठाच्या मध्ये. बाहेर चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल काढून पाय धुवून मग मठाच्या मध्ये यायचं असतं. आणि किती सुंदर स्वच्छता आणि किती सुंदर क्लायमेट आहे इकडचं, तुम्ही बघू शकता. आणखीन खरा जो आपले गगनगिरी महाराज जिकडे बसून ध्यान करायचे ते आणखीन वरती आहे, तिथे आम्हाला जायला नाही मिळालं कारण मग आम्हाला लेट होत होतं, म्हणून आम्ही तिथे नाही गेलो. पण मला तिथे जायचं आहे आणि मी नेक्स्ट टाईम नक्की तिकडची व्हिडिओ करेन, कारण तिथे खूप जास्त शांतता आणि पीस आहे. आणि ही बघा बाजूनेच ही छान अशी खळखळणारी नदी वाहते, तुम्हाला मी आवाज ऐकवते. इथे बऱ्याच ठिकाणी फोटो काढण्यासाठी मनाई आहे, म्हणून मला मंदिराच्या मधले फोटो घेता आली नाही. गगनगिरी महाराजांच्या मंदिराबरोबरच इथे आणखीनसुद्धा बरीचशी मंदिरं आहेत आणि अगदी छान शांत वाटतं. नक्की कधीतरी व्हिजिट करा. स्वच्छ पिऊ शकता तुम्ही. घरून भरपेट नाश्ता करून निघाल्यामुळे आम्ही कुठे काही खाल्लं नाही. इथे छान असं फ्रूट सॅलड घेतलं होतं, ते खाल्लं आणि पुन्हा निघालो पुढे लोणावळ्यासाठी. बाय रोड आणि स्वतःची गाडी घेऊन जाण्याचा हा फायदा असतो की आपल्याला पाहिजे तिथे आपण थांबू शकतो. छान सनसेट होत होता म्हणून म्हटलं थांबूया थोड्या वेळ इथे घाटामध्ये, म्हणून इथे थांबलो.
कुठल्याही घाटात गेला का तिकडे तुम्हाला माकडं बघायलाच मिळतात. ही माकडं इथे एकदम शांतपणे छान असे काकडी खात होते. एकदम मस्त बसली होती, छान दिसत होती. थोडा वेळ घाटामध्ये टाइमपास केला. चांगले छान असे व्ह्यूज मिळाले. हे बघा तुम्ही बघू शकता, हा छान असा इथे वॉटरफॉल दिसत आहे आणि खूप लांबून दिसत आहे. ह्याची मी लास्ट टाईमसुद्धा एक व्हिडिओ टाकली होती महाबळेश्वरला जेव्हा गेलेलो. महाबळेश्वरचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये सुद्धा ह्याचा सेम व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. सो तुम्ही महाबळेश्वरचा जर ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. दापोलीचा सुद्धा ब्लॉग टाकला आहे, तो सुद्धा बघू शकता. सो हे बघा बघू शकता, इथे थोडा टाईमपास केला. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की चला राहूया, म्हणून मग आम्ही ऑनलाईनच तिकडे गेल्यानंतरच जस्ट हॉटेल सर्च केलं आणि छान असं हॉटेल आम्हाला मिळालं. म्हणजे असंच गुगलवरती सर्च केलं नियर बाय हॉटेल आणि अगदी छान असं हे हॉटेल मिळालं. कॅसा फेडोरा असं ह्या हॉटेलचं नाव होतं. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकले आहेत. हॉटेलवर गेलो, छान फ्रेश झालो आणि त्यानंतर निघालो. जवळच मेप्रो गार्डन होतं, लोणावळ्यामधलं मेप्रो गार्डन. सो तिकडे म्हटलं व्हिजिट करूया, म्हणून तिथे व्हिजिट करायला निघालो. हॉटेलवाल्याने आम्हाला मॅप दिला होता कुठे काय आहे, पण तरीसुद्धा आम्ही थोडेसे चुकलो आणि वेगळ्याच रस्त्याला गेलो. त्यामुळे बराचसा वेळ थोडा वाया गेला. त्यानंतर आम्ही मेप्रो गार्डनला आलो. हे मेप्रो गार्डनसुद्धा महाबळेश्वरसारखंच आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्याच प्रकारे चॉकलेट्स वगैरे इथे सगळे अवेलेबल आहेत. ते खूप मोठं आहे महाबळेश्वरचं. त्या अनुषंगाने थोडं छोटं आहे पण सुंदर आहे. हे सुद्धा इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. मेप्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते हल्ली आपल्याकडे सुद्धा मिळतात. त्यामुळे आम्ही असं कुठे गेल्यानंतर तिकडून खूप सारं असं काही घेऊन येत नाही. जनरली जातो, व्हिजिट करतो आणि येतो. जर गरजेचं काही असेल तरच घेतो. त्याचप्रकारे इथे सुद्धा फक्त व्हिजिट केलं. इथे छान फाउंटन आणि ह्याने गार्डन बनवलं होतं, तिकडे आम्ही जस्ट व्हिजिट केलं आणि इथे छान असं फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट बनवले आहेत, ते सुद्धा सुंदर आहेत. म्हणून तिकडे थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर हॉटेलला जेवायला गेलो. तिकडे जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. तिकडे 2 आजी ज्या होत्या त्या छान अशा हातावरती भाकऱ्या करत होत्या आणि त्या चुलीवर करत होत्या. खूप छान असं वाटत होतं म्हणून शूट केलं. हे बघा दोघीजणी बनवत होत्या. जेवलो, हॉटेलवरती जाऊन आराम केला आणि त्यानंतर सकाळी फ्रेश होऊन निघालो. हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर आणि मॅप देत आहे आणि आता आम्ही निघून कुठे गेलो त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल, कारण त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की आम्ही लोणावळ्यामध्ये कुठल्या प्लेसला व्हिजिट केलं. सो त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा ब्लॉग तुम्हाला नक्की मिळेल. त्याचप्रमाणे मी आता केळव्याची जत्रा जी चालू होणार आहे त्याचा आणि डहाणूच्या जत्रेचा सुद्धा ब्लॉग टाकणार आहे, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.